यांना काय वाटतं, असं बायकोची भरभरून स्तुती केली की बायको लगेच विरघळून जाईल का? छे, अजिबात नाही. पण काही असो, यांना बायकोची तारीफ करायला तरी जमतं. ती निर्विकारपणे कोणतीही हालचाल न करता तशीच उभी होती. अगं प्लीज माझ्याशी बोल, मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तो तिचे केस अलगद कानामागे सारत म्हणाला. क्षणभर ती गडबडून गेली, पण तिने नजर मात्र त्याच्याकडे केली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिचा चेहरा उंजळीत घेतला. ठीक आहे, काल रात्री जे झालं त्यासाठी मी. तो पुढे काय बोलणार तोच. अरे कार्तिक, तू इथे काय करतोस? मागून मिसेस पाटील यांचा आवाज आला. देवयानीने पटकन त्याच्या हातातून आपला चेहरा सोडून घेतला आणि बाजूला झाली. कार्तिकने रागाने केसातून हात फिरवला आणि मागे वळून पाहिलं. मिसेस पाटील किचनच्या दारात उभ्या होत्या. सॉरी हां, तुमचं काही बोलणं चाललं होतं का? पण देवयानीचं आज मौन व्रत आहे, तीच तसं म्हणाली होती. मिसेस पाटील जबरदस्ती हसत म्हणाल्या. काही नाही. कार्तिक थोड्या रागात म्हणाला. अच्छा, मी तुला हे सांगायला आले होते की तुझे बाबा आजोबांना घेऊन उद्या येतील. आज डिस्चार्ज मिळाला नाही. मिसेस पाटील काहीतरी महत्त्वाचं सांगत असल्याच्या अविर्भात म्हणाल्या. ठीक आहे. कार्तिकने एक कटाक्ष देवयानीकडे टाकला आणि तो निघून गेला. देवयानीनेही सुस्कारा सोडला आणि खिरीकडे पाहिलं. पूर्ण खीर आटून गेली होती. अगं लक्ष द्यायचं असतं त्याच्याकडे, नाहीतर सगळ्यांचा सत्यानाश होतो. मिसेस पाटील तिच्या जवळ जाऊन खीर पाहत म्हणाल्या. देवयानीने मान हलवून होकार दिला. कार्तिक झेडजी ग्रुपच्या ऑफिसमध्ये आला, पण त्याचा मूड पूर्णपणे खराब होता. त्यामुळे त्याचा राग पूर्ण स्टाफवर निघत होता. रमेश त्याचा पीए तर घाबरतच त्याच्या केबिनमध्ये जात होता. आताही कार्तिक डोक्याला हात लावून फाईल वाचत होता, पण त्या फाईलमधलं काहीच त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. गेले 2 दिवस तो खूप साऱ्या भावनांमधून गेला होता आणि काल रात्री त्याचा उद्रेक झाला होता, जेव्हा देवयानीने सायली काकूचा विषय काढला होता. त्याला तिच्यावर रागवायचं नव्हतं, अगोदरच तिला जबरदस्ती आणावं लागलं, त्यासाठी त्याला गिल्टी वाटत होतं. पण यात त्याचा पण जास्त दोष नव्हता. त्यावेळी त्याला तिचा, शिवचा, एकंदर पूर्ण जगाचाच राग आलेला. पण त्यातही तिला सोडून परत घरी यायची कल्पनाही मनाला शिवली नव्हती. त्या रागात त्याला फक्त ती हवी होती त्याच्यासोबत, आणि म्हणून तो जबरदस्ती तिला घेऊन आलेला. थोडं सावरल्यावर आपण तिच्याशी व्यवस्थित बोलून तिचा रुसवा काढू असं त्याने कालच ठरवलं होतं. पण नेमकं काल रात्री पुन्हा एकदा नको ती गोष्ट देवयानीने काढली आणि मग तो रागवला आणि त्या रागातच नको त्या गोष्टी घडल्या आणि आता सकाळपासून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण बालिश मॅडम तर मौनवर पकडून बसल्या होत्या. त्याने किती मेसेज आणि कॉल केले पण फोनच बंद होता. त्यामुळे तो आता वैतागला होता. त्याला कळत होतं तिला त्याच्याशी बोलायचं नव्हतं, ती त्याच्यावर रागवली आहे आणि म्हणून तर मौनव्रताचं नाटक करते. पण आता तिला कसं म्हणवायचं तेच कळत नव्हतं. सर, आवाजाने कार्तिकने वैतागून समोर पाहिलं. रमेश घाबरत फाईल समोर पकडून उभा होता. रमेश, तुझं लग्न झालं आहे का? कार्तिकने विचार करत विचारलं. हो सर, 1 वर्ष झालं. रमेश हसत आणि थोडा लाजत उत्तर दिलं. ठीक आहे, मग तुझी बायको तुझ्यावर रागवली तर तिला कसं खुश करतोस? कार्तिकने विचारलं आणि रमेश थोडा शॉक झाला, कारण अजून कोणालाच माहिती नव्हतं की कार्तिकचं लग्न झालेलं आहे. फक्त साखरपुडा मोडला एवढंच पूर्ण ऑफिसमध्ये माहिती होतं. लवकर सांग, जर तू बरोबर उत्तर दिलं तर यावेळी मी तुला एक्स्ट्रा बोनस देईल. कार्तिक पटकन बोलला आणि आता रमेश जास्त शॉक झाला. ते मी तिला बाहेर घेऊन जातो, गिफ्ट देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सॉरी बोलतो. चूक नसली तरीही. रमेश थोडं टेन्शनमध्ये बोलला. या सगळ्यांनी ती खुश होते? कार्तिकने भुवया वर करून विचारलं. हो, सॉरी बोललं की या बायकांना जास्तच भारी वाटतं, रमेशने हसत उत्तर दिले. कार्तिकने थोडा विचार केला. तुला असं बोलायचं आहे का की त्यांनी सॉरी हा शब्द आवडतो त्यांना? कार्तिकने विचारले. येस सर, रमेश चष्मा ठीक करत बोलला. ठीक आहे, तू जाऊ शकतो. कार्तिक लगेच बोलला आणि त्याने त्याचा फोन हातात घेतला. देवयानी, तुला सॉरी पाहिजे ना? आता घे सॉरी. त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्मिथ पसरलं. इकडे देवयानी रूममध्ये आल्याने त्याने दरवाजा बंद केला. हुश, हे मौनव्रत किती कठीण आहे. सकाळपासून बोललेच नाही तर मला मी मुकी असल्याचे फिलिंग येते. आता हा सनकी कार्तिक कधी माझ्यापुढे टेकणार? तोपर्यंत मी खरंच मुकी होऊन जाईल. देवयानी बडबड करतच बेडवर येऊन बसली. आता तिने रोहिणीचा फोन डायल केला. देवा प्लीज, किमान आज तरी तिचा फोन लागू दे. माझी रोहिणी 2 दिवस झाले नाराज आहे. देवयानीने ओले झालेले डोळे मिटले आणि कानाला फोन लावला. आणि काय आश्चर्य, आज पलीकडे रिंग होऊ लागली. देवयानीने उठून उडीच मारली. बस आता तिने फोन रिसीव्ह करावा म्हणून ती मनोमन प्रार्थना करू लागली आणि खरंच पलीकडून फोन रिसीव्ह झाला. देवयानीचं मन आता भरून आलं.
तिने फोन घट्ट पकडला. हॅलो. रोहिणीचा आवाज आला आणि इकडे देवयानीचा हुंदका आला, पण तिने तोंडावर हात ठेवून तो थांबवला. बोलायचं नाही आहे का? मग फोन कशाला केला? रोहिणीचा रागीट आवाज आला. देवयानीने एक औंठा गिळला. रोहिणी कशी आहेस? देवयानीने हाक मारली. पलीकडे शांतता पसरली. मी सॉरी, देवयानी पुन्हा बोलली. पलीकडून काहीच आवाज येत नव्हता. रोहिणी प्लीज माफ कर ना गं, नको ना असा बोला धरू, खूप त्रास होतोय गं. तू अशी बोलली नाहीस की, देवयानी काकुळतेने बोलली. झालं तुझं बोलून, आता ठेवू का? रोहिणीचा पुन्हा रागीट आवाज आला. नाही नको, प्लीज बोल ना गं, देवयानी रडक्या आवाजात तिला बोलली. तू तुझं हे रडणं ना तुझ्याजवळ ठेव. माझंच नशीब फुटकं आहे. कुठल्या नात्यावर किती विश्वास ठेवायचा तेवढी अक्कल नाही आहे मला. रोहिणीचा ओलसर रागीट आवाज आला. कधीही ती रडायला गेलं असं वाटत होतं. रोहिणी मी सॉरी, मी तुला सांगणार होते खरंच, पण हे लग्न माझ्यासाठीच खूप अनपेक्षित होतं. सगळं असं अचानक झालं. मला विचार करायलाही वेळ नाही भेटला. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी तिथे आल्या आल्या तुला सांगणार होते, पण तेव्हाच कळलं की तू प्रेग्नेंट आहेस आणि त्यात तुला कार्तिक आवडतही नव्हता, म्हणून मग मी नाही सांगितलं. तुझी काळजी वाटत होती म्हणून. देवयानी रडत रडत एकाच दमात बोलली. इतकं कमजोर समजतेस का मला देवयानी? काय गं, मी तुझी मैत्रीण आहे का गं? फक्त मीच प्रत्येक वेळी मैत्रिणी व्हायची का? माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय मी तुला सांगून घेते, कारण मी तुला माझ्या आयुष्यात खूप स्पेशल जागा दिली आहे. आणि तू तर माझ्यापासून फक्त गोष्टी लपवून ठेवत असतेस. तुला मी आवडत नाही का गं? ही मैत्री, माझी मैत्री तुझ्यावर मी लादली आहे का? रोहिणीने आता रडायला सुरुवात केली होती आणि तिचं रडणं ऐकून इकडे देवयानीच्या डोळ्यातूनही नद्या वाहायला लागल्या होत्या. नाही रोहिणी, तुझी मैत्री माझ्यावर लादलेली नाही आहे. तुझी मैत्री तर माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. हो, मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, पण त्या फक्त आणि फक्त तुझ्याच काळजीपोटी. लहानपणापासून माझ्या आयुष्यात खूप समस्या आल्या आहेत गं, आणि त्यातल्या कितीतरी समस्यामध्ये तू मला मदत केली आहेस. पण मला मदत करता करता बऱ्याच वेळा तू पण त्या समस्यामध्ये अडकून जातेस, जे मला बिलकुल आवडत नाही. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला खरंच नाही आवडत गं. आणि आता तू प्रेग्नेंट आहेस. पहिले 3 महिने खूप काळजी घ्यायची असते असं काकूंनी सांगितलं होतं, म्हणून मी 3 महिन्यानंतर तुला सांगणार होते, पण अचानक हे सगळं घडलं आणि तुला कळलं. देवयानी डोळे पुसत बोलली. देवयानी, काय इतकं दुखावतेस गं? किती वेळा सांगितलं आहे मला सगळं सांगत जा. काळजी वाटते गं तुझी, पण तुला काय? मीच मूर्ख आहे सगळ्या जगाशी भांडून तुझी काळजी करत बसते, आणि तू त्या कार्तिकशी लग्न करून रिकामी झालीस. रोहिणी मुसमुसत बोलली. अगं रोहिणी, रडू नको ना, आपलं बाळ सॅड होईल. देवयानी तोंड बारीक करून बोलली. ते ऑलरेडी सॅड आहे, कारण त्याची मावशी आणि त्याचे पप्पा दोघे पण त्याच्या मम्मासोबत खोटं बोलतात. सॉरी ना रोहिणी, बाबूलाही सॉरी सांग प्लीज. 2 दिवस तू मला ब्लॉक केलं होतं, सगळं जग माझ्याशी रुसून बसलं होतं. देवयानी डोळे पुसत बोलली. हो का? तुला सनकी हिरो बोलत असेलच ना तुझ्याशी? रोहिणी, नाही ना, तेही नाही बोलत. त्यांनी सायली काकूंना पाहिलं तिथं. देवयानी, तो तुला त्रास देत नाही ना? रोहिणीच्या आवाजात आता काळजी दिसत होती. देवयानीला क्षणात रात्री घडलेलं आठवलं. नाही, त्यांचं खूप प्रेम आहे, पण सध्या मी त्यांच्यावर नाराज आहे. बोलत नाही मी. ठीक आहे, थोडा राग काढ त्याच्यावर, आणि त्याने काही त्रास दिला तर लक्षात ठेव, मी इथे आहे. रोहिणी बोलल्याने देवयानीच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं, कारण तिची मैत्री पुन्हा तिच्या मूळ रूपात आली होती. हो, यावेळी कोणी त्रास दिला तर त्यांना तुझंच नाव सांगणार आहे. देवयानी हसत बोलली. बिनधास्त सांग, नाहीतर मला बोलव. एकेकाला बघून घेईल, तेही रोहिणी स्टाईलमध्ये. रोहिणी हसत बोलली. ते जाऊ दे, मी दिलेले लाडू संपवले का? आजच संपले. तुझ्या आठवणीत कालपासून 2-2 खाल्ले. रोहिणी हसत बोलली. गुड, मी आणखीन बनवून पाठवेल. देवयानी, काळजी घे. रोहिणी थोडी गंभीर झाली. तू तुझी काळजी घे रोहिणी. सध्या तुला आणि बाळाला विश्रांतीची गरज आहे, शिवाय शिवची पण. प्लीज त्याला माफ कर. तू त्याची वकिली नको करू. त्याला तर मी, तू बघच कशी त्याच्याकडून सेवा करून घेते. तू ठेव फोन आणि रोज फोन करत जा. रोहिणी दात खात बोलली. ओके बाय, काळजी घे. देवयानी बोलली आणि फोन कट केला. हुश्श, माझी रोहिणी. फायनली काहीतरी पॉझिटिव्ह झालं माझ्या आयुष्यात, पण बिचारा शिव, त्याचं काय होणार काय माहीत. देवयानी विचार करत होती तेव्हाच दरवाजा वाजला. तिने लगेच फोन बाजूला ठेवला आणि साडी नीट करून दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा उघडला तर समोर एक नोकर हातात गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन उभा होता. मॅडम, हे तुमच्यासाठी. त्या नोकराने बुके तिच्यासमोर पकडला.
तिने हसून तो बुके घेतला. मॅडम आय एम सॉरी, तो नोकर बोलला आणि ती गोंधळून गेली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्या नोकरकडे पाहिलं. मॅडम आय एम सॉरी, तो नोकर पुन्हा कान पकडून बोलला. देवयानीने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिल्यानं दरवाजा झाकला. तिने मग हातातला बुके पाहिला. त्यावर एक चीट दिसत होती. तिने लगेच ओपन केली आणि वाचू लागली, पण त्यावर फक्त 3 शब्द होते, आय एम सॉरी. कोणाचं नाव पण नव्हतं. तिने एक सुस्कारा सोडला आणि तो बुके तसा टेबलवर ठेवून दिला. तेवढ्या तिला बाल्कनीच्या काचेतून काहीतरी दिसलं म्हणून तिने बाल्कनी ओपन केली आणि पुढे जाऊन उभी राहिली तर समोर लाल कलरचे हार्ट शेप फुगे उडत होते. तेही खूप सारे. फक्त त्या बंगल्याच्या भोवतीच फुगे दिसत होते आणि त्या प्रत्येक फुग्यावर काहीतरी लिहिलं होतं. तिने निरखून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले, कारण त्या प्रत्येक फुग्यावर एकच वाक्य होतं, आय एम सॉरी. तिने रागात पाय आपटला आणि पुन्हा आतमध्ये आली. तो बुके आणि ती चिठ्ठी समोर पडली होती. तिला थोडा रागच आला. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाजला. तिने एक सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडला. समोर पुन्हा एक दुसराच नोकर हातात ताट घेऊन उभा होता. मॅडम लंच, तो नोकर बोलला. तिने हसून त्याच्या हातातून ताट घेतलं. मॅडम आय एम सॉरी, तो नोकर हसून बोलला आणि निघून गेला. देवयानीने नकारार्थी मान हलवल्याने ताट घेऊन आतमध्ये आली. एव्हाना हे सगळं कार्तिकच्या सांगण्यावरून होतं हे तिच्या लक्षात आलेलं. सगळ्या जगाकडून सॉरी बोलवून घेतोय, पण स्वतःच्या तोंडाने एकदाही बोलायचं होत नाही. सनकी कुठला. याच्यामुळे मला माझ्या जॉबवरून पाणी सोडावं लागलं. राम, सायली काकू सगळ्यांना सोडून यावं लागलं आणि हा माझ्यासोबत असं वागतोय. राक्षस कुठला. देवेने मला शिव्या देतच जेवायला घेतलं. पण त्या जेवणाच्या ताटात पण एका बाजूला टोमॅटो केचपने मी सॉरी आहे असं काढलं होतं. तिने डोक्याला हात लावला. संध्याकाळी ती रूममध्ये बसून कंटाळली होते म्हणून खाली आली तर समोरच नोकर हातात कॉफी घेऊन उभा होता. तिला कळलंच नाही की याला कसं माहीत की तिला आता कॉफी हवी आहे, पण मनातच तिला आनंद झाला. तिने ती कॉफी घेतली आणि सोप्या बसली. तिने मग कॉफी प्यायला घेतली तर त्यात पण कॉफीने छोट्या अक्षरात आय एम सॉरी लिहिलं होतं. तिने दात ओठ खाल्ली आणि ती कॉफी ढवळून लगेच पिऊन टाकली आणि त्याच वेळी नोकर तिथे आला. त्याने कॉफीचा मग उचलला आणि बोलला, मॅडम आय एम सॉरी. देवयानीने रागात त्याच्याकडे पाहिलं, पण त्या नोकराने मात्र एक क्यूट स्माईल दिली आणि तो निघून गेला. देवयानी वैतागून सोप्यावर रेलून बसली आणि तिचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं. काहीतरी नवीन पेंटिंग घरात आलेलं आणि त्यात मोठ्या अक्षरात आय एम सॉरी लिहिलं होतं. आता मात्र ती पूर्ण भांबळून गेले. तिने इकडे तिकडे पाहिलं. घरात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आय एम सॉरी लिहिलं होतं. अगदी पायऱ्यांच्या रेलिंगवर सुद्धा. या घरात बसण्यात काहीच अर्थ नाही. देवेने जास्तच वैतागले आणि बंगल्याच्या पाठीमागे असणाऱ्या गार्डनमध्ये येऊन बसली. तिथं आता कोणीच नव्हतं. पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ आणि संध्याकाळचा गार वारा. बस तिचं मन क्षणात प्रसन्न झालं. ते डोळे मिटून ते वातावरण अनुभवायला लागली. तेवढ्यात मॅडम आवाजाने ती दचकून उठली. समोर 5 बॉडीगार्ड हसत उभे होते. तिने त्यातल्या एकाला हाताने काय म्हणून इशारा केला. आय एम सॉरी, एक बॉडीगार्ड हसत बोलला. देवेने रागात त्याच्याकडे पाहिलं. तेव्हाच दुसरा पण लगेच बोलला, आय एम सॉरी. असं करत 5ही जण सॉरी बोलले. देवेने रागात उठून उभी राहिली. सडका कुचका, सायको बटाटा, हिटलर, राक्षस कुठला. देवेनीने हाताच्या मुठी घट्ट केल्या. तिला आता शांत राहणं जमत नव्हतं आणि त्याचवेळी त्या 5ही बॉडीगार्डनी स्वतःचे कान पकडले. आय एम सॉरी मॅडम, ते 5 जण एकाच सुरात बोलले आणि आता मात्र देवेनीचा बाण सुटला. तुमच्या बॉसला जाऊन सांगा मला असं पूर्ण जगाकडून सॉरी नको आहे. हिंमत असेल तर समोर येऊन मला सॉरी बोला. देवेनी रागात बडबडली आणि 5ही बॉडीगार्डने एक स्मित केलं. जग जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. मॅडम सर तुमची कॅफेटेरियामध्ये वाट बघत आहेत. आता तुमचं व्रत सुटलं आहे तर तुम्ही तिथं जाऊ सरांसोबत बोलूच शकता, बरोबर? गाडी तयार आहे, चला. मुख्य बॉडीगार्ड हसत तिला वाट दाखवत बोलला आणि देवेनी शॉकमध्ये त्याच्याकडे बघत तशीच उभी राहिली. ही व्रत सुटलं तिचं. काय मग कसा वाटला पार्ट कमेंट करून नक्की सांगा. असावा एखादा छंद. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक छंद असतो जो मनाला आनंद देतो, ताण कमी करतो आणि चेहऱ्यावर हसू आणतो. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुमचा आवडता छंद कोणता? पुस्तक वाचणं, गाणे ऐकणं, स्वयंपाक, चित्रकला, बागकाम, फोटोग्राफी, फिरणं की अजून काही वेगळं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं उत्तर वाचायला मला नक्की आवडेल. धन्यवाद.